नमस्कार. क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि जगातील सर्वात श्रीमंत महापालिका. आज अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे. बरं, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाहीये, तर मुंबईवरती कुणाचं वर्चस्व राहणार हे ठरवणारी ही लढाई आहे. बरं, गेली 2.5 दशकं एका विशिष्ट विचारधारेचा गड राहिलेली ही मुंबई महानगरपालिका यंदा कुणाच्या ताब्यात जाणार आहे? बरं, भाजपनं मिशन 150चा नारा देत कंबर कसली आहे, तर दुसरीकडे मात्र विरोधकांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. मुंबईचा विकास, भ्रष्टाचाराचे आरोप, मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा अशा अनेक आघाड्यांवर सध्या राजकारण तापलंय. आणि याच पार्श्वभूमीवरती भाजपची नेमकी रणनीती काय आहे, भाजपच्या भात्यामध्ये कोणतं ब्रह्मास्त्र आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे भारतीय जनता पक्षाचे खंबीर आणि अभ्यासू मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्ये. केशवजी, खूप खूप स्वागत आहे आपलं आजच्या क्रॉस फायर मध्ये. नमस्कार. नमस्कार. बरं केशवजी, कसं काय सगळं काही मॅनेज करायला जमतंय? मॅनेज हा शब्द मी का वापरतोय त्याचं कारण सांगतो. लोकसभा असेल, विधानसभा असेल, आता महापालिका असेल, बिनविरोधचा जो नवा फंडा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतोय, विरोधक म्हणतात सगळं काही मॅनेज आहे. काय सत्यता आहे केशवजी? खरं म्हणजे काय माहिती का, आपल्याकडे विरोधकांची स्मरणशक्ती ही सोयीची आहे. बरं, याच देशामध्ये 265 त्यामध्ये 198 खासदार आहेत आणि 134च्या आसपास आमदार आहेत. हे आत्तापर्यंत बिनविरोध इतिहासात निवडून आलेले आहेत. बरं. आणि यापैकी 80% खासदार हे काँग्रेसचे आहेत. मग मला सांगा की हे त्यावेळी काय मॅनेज केलं होतं? जे खासदार आमदार काँग्रेसचे निवडून येतात ते आलेले चालतात, ती लोकशाही जिवंत असते. मात्र काहीतरी 2, 5, 10 नगरसेवक काय आले की लोकशाही धोक्यात येते. मला असं वाटतं की मॅनेज वगैरे काही नाही, त्या ठिकाणच्या स्थानिक ठिकाणी समीकरणातनं जर कोणी माघार घेत असेल तर त्याच्यावर लोकशाही लगेच धोक्यात आली. बरं, दुसरं असं की मग तुमच्या म्हणजे तुमच्या कॅन्डिडेटचा तुमच्यावरती विश्वास नाही राजकीय पक्षावरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जिथे भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे सेनेचा एखादा बिनविरोध आला असेल, समजा शिवसेनेचा, त्या ठिकाणी जो उभाठाचा कॅन्डिडेट होता त्याचा आपल्या नेतृत्वावर पक्षावर विश्वास नाही. तिथे काँग्रेसचा जो उमेदवार होता त्याचा आपल्या पक्षावर विश्वास नाही. म्हणजे शोकांतिका असेलच तर काँग्रेस आणि उभाठासाठी की त्यांना त्यांच्या पक्ष नेतृत्वाबद्दल आणि पक्षाबद्दल विश्वास वाटत नाही त्या कार्यकर्त्यांना, आणि म्हणून ते उमेदवारी सोडून देत जर असेल तर. त्यामुळे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या वेळा बिनविरोध आले, त्यावेळी कुणी काही बोलत नाही. म्हणजे दुर्दैव हेच आहे ना की तुम्ही जिंकता त्यावेळी लोकशाही जिवंत असते, लोकांचा विजय असतो. मात्र काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्ष हरतात तेव्हा वोट चोरी होते, तेव्हा EVMचा मुद्दा येतो. माझं म्हणणं आहे की लोकांना हे ढोंग कळतंय, प्रामाणिकपणे आत्मचिंतन करायची तयारी आहे विरोधकांची नाही, आणि त्यामुळे सोयीचे जे अर्थ आहेत ते काढायचे, ही वस्तुस्थिती. बरं, पण मग ठाकरे बंधू खोटं बोलतायत का? 50 खोके आले कुठून? 2000 कोटींपर्यंत ते बजेट गेलं कसं? आणि यंदाच्या राजकारणात किंवा यंदाच्या निवडणुकांमध्ये इतिहासात पहिल्यांदा खून, मारामाऱ्या, दमदाटी, बंदुकीचा जोर हे सगळं वापरून सामदाम दंडभेदानं ही निवडणूक जिंकण्याची भूक भाजपला आहे, हा जो आरोप ठाकरे बंधूंकडनं होतो त्याला तुम्ही कसं? पुन्हा एकदा इतिहासाचं विस्मरण मी आता चाललंय म्हणून सांगतो. पिंपरी चिंचवडला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे हातपाय तोडले गेले होते. त्यामुळे असं नाही की आत्ता घडतंय. बरं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असं काही निर्माण करायचं की आता महाराष्ट्रात काय सगळं बंदुकीच्या धाकावर सगळं चाललेलं आहे. निवडणुकामध्ये हजारो उमेदवार उभे आहेत. मुंबईत एका वॉर्डामध्ये 10 उमेदवार उभे आहेत. हो. त्यामुळे असं नाही आहे चित्र. तुम्ही त्याच्यामध्ये त्या उमेदवारांना तुमच्या उमेदवारांना विश्वास निर्माण करण्यात कमी पडता आहात, आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे मुद्दे नाहीत. एक लक्षात घ्या, खरं म्हणजे महापालिकेची निवडणूक आहे. मला सांगा, नगरपालिका निवडणूक आत्ता म्हणजे महाराष्ट्रात आता मिनी विधानसभा सुरू आहे. नगरपालिका झाली, महापालिकात आणि जिल्हा परिषद येणार आहे. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातला कुठला ना कुठला मतदार या 3 निवडणुकांमध्ये मतदान करणार आहे. एका अर्थाने मिनी विधानसभा आहे. बरोबर. नगरपालिका निवडणुकीला ठाकरे बंधूंनी किती सभा घेतल्या मला सांगा? एकही सभा घेतली नाही. तुम्ही लोकांकडे जाणारच नाही, आणि समोरच्यानी मग मात्र म्हणायचं की समोरच्याला भूक लागली म्हणून ते जिंकत सुटलेत. अहो, तुम्ही मैदानात उतरतच नाही आहात, तुम्ही लढायची तयारीच नाही आहे, तुमच्याकडे मुद्दे नाहीत. मला सांगा, काँग्रेस
उभाठा यांनी काय मुद्दे मांडले अख्ख्या निवडणुकीमध्ये. म्हणजे उद्धव ठाकरेंचं तर इतकं अपेक्षित असलेलं ते बोलतात, प्रिडिक्टेबल. खंजीर, मावळा, आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. अरे झालं सगळं, लोकांचे मुद्दे घेऊन पण त्यांना मुद्दे मांडता येत नाहीत. आणि हे सगळ्याचं अपयश सोयीचा अर्थ हा असतो की मग काय आमचा पराभव का झाला, तर यांनी पक्ष पळवला म्हणून पराभव झाला. याला काय अर्थ आहे? तुम्ही लोकांकडे गेलात. लोकशाहीमध्ये लोकसंपर्काशिवाय पर्याय नाही. भारतीय जनता पार्टी 2 खासदार होते, 0 म्हणजे आमदाराची संख्या फार मर्यादित होती. अनेक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्थान काही नव्हतं. पण असं असताना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी अविरत प्रयत्न केले. हजारो असे कार्यकर्ते की जे पडण्यासाठी लढले आणि भारतीय जनता पार्टी लढत होता. मी तुम्हाला उदाहरण देतो, फार जुनं उदाहरण नको काढायला. बरं. आता देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते 3-4 वर्षापूर्वी. हो. मला सांगा होते एक दिवस तरी बसले का हो? पूर्ण महाराष्ट्र ते पिंजून काढत होते, लोकांचे प्रश्न घेऊन भांडत होते, सरकारशी वाद घालत होते. पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला माननीय देवेंद्रजींनी विरोधी पक्ष नेते असताना. मला सांगा आत्ताच्या विरोधी पक्ष नेत्यातल्या विरोधी पक्षातल्या किती नेत्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र पिंजून दूर. माझं तर पुढचं म्हणणं आहे, कारण मला हसू आलं ते वाक्य ऐकून. उद्धव आणि राज बोलले की महाराष्ट्राच्या संकटात आहे म्हणून आम्ही एकत्र आलो. मला हसू आलं वाक्य वाचून. त्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? किती तालुक्यात महाराष्ट्र त्यांना माहिती आहे का? किती तालुक्यात उद्धव आणि राज ठाकरेंचा प्रवास झाला मला सांगा. यांना महाराष्ट्रातले प्रश्न माहीत नाही, सहकारामधलं कळत नाही, शेतीतलं कळत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जाहीर सांगितलं मला ऊसाच्या क्षेत्रात काही कळत नाही. हे आपण ऐकलंय, ते जाहीरपणे तुमच्याकडे असेल ते आहे की. ज्यांना महाराष्ट्रातल्या विषयांची जाणीव नाही ते म्हणतात महाराष्ट्रात एकत्र आलो. बरं, महाराष्ट्रासाठी एकत्र आले, मुंबईत आले, शेजारी वसईविराला वेगळे का लढतायत? किती विरोधाभास असावा. बरं, पण एक विरोधाभास तुम्हाला आणखी एक जाणवतो त्यांच्या बोलण्यातून. तो म्हणजे असा की तुम्ही म्हणताय त्यांना महाराष्ट्राची जाण नाही, ते म्हणतात भाजप असू दे किंवा शिंदेची शिवसेना असू दे, दोघंही मुंबईकर नाही आहेत. मुंबईकरांच्या हातामध्ये सत्ता देऊन करणार काय? म्हणजे त्यांचा थेट रोग जो आहे तो देवेंद्रजींकडे आहे, दुसरा रोग त्यांचा एकनाथ शिंदेकडे आहे. मुंबईची जाण आहे का भाजपला आणि शिवसेना? मला असं सांगा, गेल्या 15 वर्षापूर्वी, मला चुकत नसेल तुम्ही 15 वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत राहताय, 15 वर्षापूर्वीची मुंबई आणि आताची मुंबईत किती फरक झालाय. होय, मला सांगा 2014ला मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, तोपर्यंत आपल्याकडे काय चाललं होतं? आपण प्रवास, मुंबईतला सगळ्यात महत्त्वाचा विषय लोकल प्रवास. म्हणजे फार तर 5 मिनिटाच्या लोकल, 3 मिनिट, ह्याच्या पलीकडे आपल्याला काही सुचत नव्हतं. पण मेट्रोचं जाळं, ज्या पद्धतीने एसी लोकल, मेट्रोचं जाळं, ज्यातनं मुंबईकर, जो मुंबईकरातला दिवसातला काही काळ त्याला त्या प्रवासात घालावा लागतो, तो प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न कोणी केले? देवेंद्रजीने केले. बरं. आज मेट्रो आहे, अंडरग्राऊंड मेट्रो आहे, एसी लोकल येत आहेत, वाहतूक आपली अतिशय उत्तम पद्धतीने होईल. ज्या पद्धतीचं जाळं गेल्या 10 वर्षात 11 वर्षात झालंय, हे उद्धव ठाकरेंना का सुचलं नाही? चला, मुंबईकर स्वतःला म्हणतात मुंबईत जन्मजन्म फार आहे. माझा साधा प्रश्न आहे, म्हणजे आदित्य ठाकरे पर्यावरणाच्या फार गप्पा मारतात. तुम्हाला मला तुमच्या माहितीसाठी सांगतो, STP प्रोजेक्ट जो सगळ्यात अत्यंत कुठल्याही महापालिकेला शहरासाठी आवश्यक असतो, म्हणजे सांडपाण्यावरती प्रक्रिया, जे आपलं सगळे सांडपाणी असतं तर प्रक्रिया करणारा प्रकल्प. देवेंद्रजी मुख्यमंत्री होईस तोपर्यंत मुंबईमध्ये STP सुरुवात केलेली नव्हती. आपलं घाण पाणी, सांडपाणी हे समुद्रात सोडलं जायचं. पर्यावरणाच्या फार लहान का सुचलं नाही हो तुम्हाला हे? कारण तुमचा सगळा हेतू महापालिकेतल्या कॉन्ट्रॅक्ट, महापालिकेतल्या बाकीच्या गोष्टी, महापालिकेतलं अर्थगणित यातच तुम्ही अडकले होते. म्हणून वर्षानुवर्ष रस्ते दुरुस्त केल्याचं नाटक केलं जायचं. मुंबईकरांना अनेक बळी या खड्ड्यांमुळे गेले, अनेक मुंबईकरांना कायमचा त्रास झाला. या उलट कोस्टल रोडपासून अनेक गोष्टी आहेत ज्या मुंबईकरांसाठी, मुंबईचं एक खरोखर आंतरराष्ट्रीय स्तराचं शहर आहे तसं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. आणि देवेंद्रजींना मुंबई, महाराष्ट्र कळतो म्हणून, कारण मुळात त्यांना जनतेचं मत कळतं. पण मग श्रेयवादामध्ये आम्ही कुणाला सत्य मानायचं? कोस्टल रोडचं श्रेय तुम्ही घेतायत, तेही घेताना दिसतात. असं आहे की कोस्टल रोडच्या परवानग्या तुमच्या माहितीसाठी आणखीन आपण पृथ्वीराज चव्हाण ऐकलं मी की म्हणे काय पुणे मेट्रोची घोषणा मी केली. 2005ला पहिला प्रस्ताव पुणे मेट्रोचा आला. केंद्रात सरकार काँग्रेसचं, राज्यात सरकार काँग्रेस शरद पवारांचं, आणि केंद्रात शरद पवार मंत्री होते. बरोबर. आणि पुणे महापालिकेत काँग्रेस शरद पवार गटाचं सरकार, पुण्यात राष्ट्रवादीचं, हे एकत्रित, तिघही एकत्रित होते. त्यावेळचा पहिला प्रस्ताव महापालिकेने केलेला 2005चा. 2005चा भूमिपूजन कोणी केलं?
देवेंद्रजींनी 2015 साली 15-16 साली. म्हणजे तुम्ही काय नेहरूंपासूनच्या अनेक घोषणा आहेत. जे तुम्ही ठरवता, जे मोदीजींचं वाक्य आहे की ज्याचं भूमिपूजन मी करतो त्याचं उद्घाटन मी करतो, ती श्री देवेंद्रजी करतायत. जे पुण्यात, म्हणून नावासहित मी उदाहरणासहित दिलं की भूमिपूजन देवेंद्रजींनी केलं, आर्थिक तरतूद, बाकी सगळ्या गोष्टी, त्याची फिजिबिलिटी, त्यातलं अडथळे दूर करणं, आणि धावली पण देवेंद्रजींच्याच काळात. बरं. त्यामुळे घोषणा, स्वप्न दाखवणं, खोटी स्वप्न दाखवणं हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. गरिबी हटवा 70 सालची घोषणा आहे, पण मोठ्या प्रमाणात गरिबी रेषेखालचे लोक बाहेर येण्याचं काम मोदींच्या काळात झालं. त्यामुळे इथे तारीखवार सहित मी बोलायला तयार आहे. मी कुठल्या वेग, मला ठाकरे राऊतांसारखं वेग आपलं काहीतरी बडबड करायची असं करता येत नाही. मी मुद्देसूद तारीखवार तुम्हाला सांगायला तयार आहे की वस्तुस्थिती काय. म्हणून पुणे मेट्रो, मुंबई मेट्रो, काय कोस्टल रोडचं फार ते कौतुक. तुम्ही भूमिपूजन केलं, पण परवानग्या कुठे होत्या? त्या परवानग्या घेण्यापासून नंतर तुम्ही गेलात निघून. त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी देवेंद्रजींनी पूर्ण केल्या. त्यामुळे स्वाभाविक आहे की पूर्ण त्याचं श्रेय ते देवेंद्रच तुम्हाला द्यावं लागेल. बरं, ठीक आहे. मात्र श्रेयवादाच्या या लढाईमध्ये कुठेतरी पर्यावरणाचा विसर पडत चाललेला आहे का? AQIचा जर आपण विचार केला तर एअर क्वालिटी इंडेक्स जी आहे, दिल्ली पाठोपाठ मुंबईची खराब झालेली आहे, पुण्यातही तेच वातावरण आहे. मात्र याला विकास जबाबदार आहे का? आणि विकासाच्या काही चुकीच्या पावलांमुळे हे सगळं सर्वांना सोसावं लागतं का? केशवजी, एका बाजूला एअर क्वालिटी इंडेक्स, का आम्ही वायू प्रदूषण आणि ते सहन करायचं, अशा पोल्युटेड एरियात राहायचं, आणि जेणेकरून आम्हाला श्वासही घेणं जर मुश्किल होत असेल तर त्याचं काय? त्याचं श्रेय कोण घेईल? नाही, प्रश्न श्रेयाचा नाही आहे. प्रश्न अगदी व्यवस्थित उत्तर देतो. ह्याचं कुठेही समर्थन नाही करणार. म्हणून तसं आहे की स्वाभाविक आहे, ज्या प्रमाणामध्ये मुंबई, ठाणे या सगळ्या परिसरामध्ये बांधकामाचं प्रमाण वाढलंय, त्याचबरोबर मोठी मोठी कामं चालू आहेत, त्यातनं निर्माण होत धूळ आणि बाकी सगळे प्रश्न ते आहेत. पण याच्यावरती 2 गोष्टी आहेत. एकतर त्यासाठी जी आवश्यक पावलं आहेत ती पावलं, आणि डिसेंबर जानेवारी या कालावधीमध्ये नॉर्मल याच्यापेक्षा थोडं प्रदूषणाची पातळी वरच असते. बरं. हे म्हणजे रेकॉर्ड काढून, म्हणजे मला सांगायची गरज नाही, तुम्ही दरवर्षीचं रेकॉर्ड काढून बघा, तुम्हाला दिसेल. नंबर 1. नंबर 2, ते कमी करण्यासाठी, ते मग त्यासाठी जे पाण्यापासून जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्याचा ऑलरेडी नियम मला वाटतं देवेंद्रजींनी या संदर्भात आदेश पण दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल आणणं हे काम सुरू आहे. मला वाटतं पुढच्या काळाच्या ऑलरेडी त्याचं कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आणि मुंबईला एक समुद्राची जन्मजात देण आहे, त्यामुळे येणारं सगळं निघून जातं. इथलं वातावरण जे दिल्लीत नाही आहे, पण मुंबईला ते वाऱ्यामुळे ते निघून जातं. पण मला असं वाटतं की विकासामुळे, जसं म्हणतं की मुळात कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्याचे आहेत, पण त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी मग तो धूळ कमी, माती कधी उचलली पाहिजे, डेब्री कधी उचलल्या पाहिजेत, ते कमी, त्या बांधकाम व्यावसायिक, जे मोठे मोठे बांधकाम व्यावसायिक त्यांना निर्बंध लावण्याचं काम चालू आहे. असे अनेक गोष्टी सध्या सुरू आहेत की ज्यातून याच्यावरती नियंत्रण आणता येईल. बरोबर आहे. मोकळा श्वास मुंबईकरांना, पुणेकरांना आणि महाराष्ट्राला घेता यावा एवढीच माफक अपेक्षा आहे. नाही, 100%. बरं, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सध्या होऊ लागलेले आहेत मुंबई महापालिकेमध्ये. गेली 25 वर्ष तुम्ही देखील सत्तेत होतातच ना, मग त्यावेळेला हा भ्रष्टाचार का नाही दिसून आला? त्या भ्रष्टाचाराला तुमचं समर्थन होतं का, ठाकरेंचं समर्थन होतं? पहिली गोष्ट, ज्यावेळी महापालिका गेल्या 5 वर्षापूर्वी, ज्यावेळी 2012-17 मध्ये आम्ही सत्तेमध्ये कुठेही सहभागी नव्हतो. बरं. तुम्हाला आठवत असेल, आम्ही 15 साली वेगळे, ज्यावेळी 17ला महापालिका झाली त्यावेळी आम्ही समोरासमोर लढलो. त्यावेळची एकत्रित शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या 86 आल्या, आमच्या 83 आल्या. आणि त्यावेळी देवेंद्रजींनी जाहीर केलं की आम्ही वॉचडॉग म्हणून राहू, आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही. बरं. त्यामुळे एक तर पहिली गोष्ट. त्याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे पदं काय होती? एखादा उपमहापौर पद, जी सगळी महत्वाची जी पदं होती, मग स्टँडिंग चेअरमन किंवा जिथे निर्णय प्रक्रिया जिथे असते तिथे भारतीय जनता पार्टी कुठेच नव्हती. त्यामुळे, कारण भारतीय जनता पार्टीची त्यावेळेचे उमेदवार, कारण युती, भारतीय जनता पार्टीशी युती असल्यामुळे आम्हाला कायम कमी जागा लढायला मिळायच्या, स्वाभाविक कमी लढू. म्हणजे आमच्याकडे 2012चा आकडा हा हायेस्ट आकडा, 32-33 काहीतरी त्यावेळी नगरसेवक आले होते आमचे निवडून. त्यावेळेचा हायेस्ट आकडा आहे. त्याच्या अगोदर 26 नगरसेवक होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं प्रतिबिंब सुद्धा आमच्याकडे, मर्यादा आमच्या होत्या. त्यावेळी ज्यावेळी आवश्यक आहे त्यावेळी आवाज उठवलाय, नाही असं नाही. पण त्यामुळे ओव्हरऑल जो सगळा कारभार चालायचा, किंवा ओव्हरऑल स्टँडिंग असेल, महापौर पद असेल, महत्वाची निर्णयाची पदं जी होती ती आत्ताचं उबाठा, तेव्हाची शिवसेना, असं यांच्याकडेच होती. त्यामुळे भ्रष्टाचार तुम्ही सहभागी नाहीत का? तर मग सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी ते क्षमता, ताकद असावी लागते, नव्हती आमच्याकडे. बरं, मुंबई लोकलनं येत असताना एक कुजबूज मी ऐकली की भाजप जे आहे
ती मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे. किंबहुना विरोधकही सभांमधून तसे आरोप करताना दिसतात. मला असं वाटतं की दरवेळी विधानसभा निवडणूक आली किंवा मुंबई महापालिकेची निवडणूक आली की अशा पद्धतीची अफवा, चर्चा ही मुद्दामून जाणीवपूर्वक सुरू केली जाते. का पण भीती का? कारण असं आहे की ज्यावेळी तुम्हाला मुद्द्यांवरती प्रतिवाद करता येत नाही. मला सांगावं, जर खरंच हा विषय करायचा झाला, मुंबई तोडण्याचा प्रयत्न कुणी केला होता महाराष्ट्रापासून? मुंबई तोडण्याचा प्रयत्न हा मोरारजी देसाईंनी केला. ज्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानावरती आज मुंबई आपल्या महाराष्ट्राला मिळाली आहे, ते 106 त्या गोळीबार कुणी केला होता? मोरारजी देसाईंनी केला होता. ते कोणाचे होते? त्यावेळी ते काँग्रेसचे होते. आज त्याच काँग्रेसच्या सोबत उबाठा जाऊन बसली आहे. त्यावेळी वाटलं नाही तुम्हाला 106 हुतात्म्यांचा अपमान आपण करतो आहोत? किंबहुना मुंबईचं चांगलं वातावरण, मुंबईतल्या मराठी माणसाला एक चांगलं वातावरण, मुंबईतल्या मराठी माणसासाठी चांगल्या गोष्टी, मुंबईतल्या मराठी माणसाला घरं कोणी दिली? नुसतं मराठी माणूस ठाकरे बंधूंनी आयुष्यभर केलं. पण मुंबईतल्या मराठी माणसाला घरं कोणी दिली? बीडीडी जायची मराठी माणसाला घरं माननीय देवेंद्रजींनी दिली. मुंबईकर मराठी माणूस जो लोकलमध्ये घाम पुसत धक्के खात जायचा, का काही वेगळं करावं असं वाटलं नाही? त्याला उत्तम मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो, AC लोकल आज देवेंद्रजींच्या माध्यमातून, त्यांच्या कल्पकतेतनं आज इथे येत आहेत, सुरू झालंय. मराठी माणसाला ह्या शेवटी असं आहे की मुंबईतला मराठी माणूस असो, त्याला चांगल्या गोष्टी हव्यात ना. नुसतं भावनेचं राजकारण ठाकरे बंधूंनी केलं, त्यात मुंबई महाराष्ट्रातून तोडणार. दुसरी गोष्ट, मराठीवरती अन्याय होणार. मला असं वाटतं की इथला मराठीला अभिजात दर्जा कुणाच्यामुळे मिळाला? माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मराठीसाठी सर्वाधिक जर आग्रह कोणी धरला असेल, किंवा मराठी माणसांचं चांगलं अधिक सुकर आयुष्य व्हावं यासाठी जर कोणी प्रयत्नशील करत असतील, तर ते माननीय देवेंद्रजी करतायत. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय, महायुतीचं सरकार करतंय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी माणसाची गरज आहे. म्हणतायत की अभि नाही तो कभी नाही, लवकरात लवकर तोडलं जाणार त्यांच्यासाठी. अभि नाही तो कभी नाही हे ठाकरे बंधूंच्या त्यांच्या संघटना उबाठा आणि मनसेसाठी आहे. बरं, ज्या पद्धतीचं राजकीय अधपतन गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांचं होतं पाहतोय, ज्या पद्धतीचं सगळीकडे विश्वासार्हता गेलीये, म्हणजे मला उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं. ठाकरे म्हणजे ठाकरे हा शब्द आहे, कधी जाहिरात त्यांनी आताच केली आहे, त्यांनी जाहिरात ठाकरे हा शब्द आहे अशी कधी जाहिरात आहे त्यांच्यात. मला प्रश्न पडला नेमकी कुठला शब्द भरावा. 2014 साली ते विधानसभेला आमच्यासोबत होते, आम्हाला शब्द दिला होता. लोकसभेला आमच्यासोबत होते. 2014 विधानसभेला ते आमच्या विरोधात लढले. 2015ला पुन्हा ते आमच्यासोबत आले सरकारमध्ये, तुम्हाला आठवत असेल त्यावेळी. विरोधी पक्ष नव्हते, ते इकडे आले. 2017ला पुन्हा आम्ही युतीत सडलो, हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आहे. मुंबई महापालिकेच्या 2017 साली असं म्हणत ते वेगळे लढले. 2019ला पुन्हा लोकसभेला ते आमच्यासोबत आले. 2000 विधानसभा ज्यावेळी होते त्यावेळी पुन्हा ते काँग्रेस सोबत गेले. आता काँग्रेसला त्यांनी सोडून दिलं, राज ठाकरे नाव होते म्हणून. त्यामुळे ठाकरेंचा नेमका शब्द कोणता? राज ठाकरे तेच आहे. एकदा ते शरद पवारांचं कौतुक करतात, भाजपला त्यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन झाला. त्यामुळे नेमका शब्द कोणता ठाकरेंचा? दर काही दिवसांनी त्यांचं कुठल्याही राजकीय धोरणात सातत्याने यातून विश्वासार्हता जाते. आणि आज त्याच्यामुळे अभिनव तर कभी नाही अशी जी राजकीय अवस्था जी आज त्यांची झाली आहे, त्याच्यासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी ती घोषणा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आणि मनसेच्या याच भूमिकांचा त्यांना फटका किती बसणार की त्यांना फायदा होणार? काय अनालिसिस सांगतं तुमचं इतक्या वर्षांचं? पूर्ण राजकारणामध्ये राजकीय पक्ष खूप आहेत. देशभरामध्ये 500च्या पेक्षा अधिक राजकीय अधिकृत पक्ष आहेत. पण राजकारणात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की सातत्य तुमचं महत्वाचं असायला. मला सांगा, धरसोडपणाचा दुसरा शब्द या दोघांना लावला तर का चुकीचा म्हणावा आपण? कुठल्या भूमिकेत, ठाकरे बंधूंच्या कुठल्या भूमिकेत तुम्हाला सातत्य दिसतं? जे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस सोबत गेले, मुंबईत काँग्रेसचा उपयोग नाही म्हणताच ते राज ठाकरे सोबत 10 वेळा, ज्या राज ठाकरेंना तुम्ही संपलेला पक्ष अशी अवहेलना केली होती, ज्यांना तुम्ही पक्षातनं जायला कारणीभूत झाला होता, त्यांच्या घरी 10 वेळा फेऱ्या मारल्या. ज्या मातोश्रीचा एक सन्मान होता, जिथे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेते ते जायचे, आज तेच उद्धव ठाकरे कधी शरद पवारांकडे, कधी अन्य नेत्यांकडे बाहेर जाऊन जायला लागले, दिल्लीत जाऊन सोनिया गांधीकडे जायला लागले. त्यामुळे राजकारणामध्ये सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं. आणि नेमकं तिथेच
काय करावं. बरं, मधल्या काळात किती जण आघाड्या केल्या होत्या उद्धव ठाकरेंनी. संभाजी ब्रिगेड पासून सगळेजण तिथे आले होते. आता कुठे आहेत ते? कोणीच नाही सोबत. त्यामुळे या सगळ्याचा लोक पाहत असतात आणि लोक त्याचा विचार करत असतात. त्याच्यामुळे जे देवेंद्रजींचं काल वक्तव्य की 29 पैकी किमान 27 ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा महापौर झालेला दिसेल, त्यात मुंबईचाही समावेश आहे. बर, पण मग मला सांगा, मनसे तुमच्यापासून का दुरावली, किंवा तुमच्यापासून अशी नेमकी कुठली घटना घडली की सकाळच्या वेळेला होणारे नाश्ते असतील, दुपारचं जेवण असेल, हा संध्याकाळच्या चहा कॉफीच्या भेटी असतील, अचानकपणे बदलून मला वाटतं आपण आता ठाकरे बंधू आणि आमच्या परिवाराची आठवण येणं, नाही, मला याला तुम्ही का कारणीभूत ठरलं? नाही, आम्ही कारणीभूत उलट असं आहे की ते एकत्र आलेत म्हणजे त्यानिमित्ताने काय शेवटी असं आहे, परिवार एकत्र येत असेल तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे. बरं, वर्षानुवर्ष त्यांच्यात संघर्ष होता. परिवार म्हणून का विना ते एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत आहे. बरं, आणि आपला संघर्ष राजकीय संघर्ष, व्यक्तिगत संघर्ष काहीच नाही. त्यामुळे ते दोघं जण एकत्र येत आहेत. आणि माननीय देवेंद्रजींनी तेही सांगितलं की उद्याच्या निवडणूक संपली की मी जाईन चहा प्यायला. म्हणलं काय अडचण नाही, आम्ही मित्र आहोत, हे सांगितलेलं ऑलरेडी. त्यामुळे ज्यावेळी राजकीय, आणि मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती पण आपण म्हटलं पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती की इथे विधानसभेमध्ये प्रचंड एकमेकावर टीका होत असते, पण ती राजकीय मुद्द्यांवरती विकासासाठी काय करता येईल यासाठी असते. ते संपलं की जर एकमेकांमध्ये संवाद होत असेल तर मला वाटतं स्वागत व्हायला हरकत काहीच नाही. पण मग महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आम्ही सर्वसामान्य मतदारांनी नेमकं कसं पाहायचं? कारण राजकीय नेत्यांच्या भूमिका बदलत आहेत, राजकीय पक्षांच्या भूमिका बदलत आहेत, मतदाराला गृहीत धरून या निवडणुका लढवल्या जातात का सगळ्याच राजकीय पक्षांकडून? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा एकमेव पक्ष आहे. आम्ही आमच्या अजेंड्यापासून हटलेलो नाही. आमचा अजेंडा काय? आम्ही कुठलीही निवडणूक असो, आमचा विकास आणि हिंदुत्वाची भूमिका, या भूमिकेशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड आम्ही करत नाही, केली नाही. ज्याला या अजेंड्यावरती यायचंय तो आमच्यासोबत येऊ शकतो. पण मग उमेदवारांच्या बाबतीत तडजोड का? आयारामांना साहजिक तिकीट मिळतं आणि जे निष्ठावंत आहे त्यांना डावललं जातं. यंदाच्या वेळेला तर व्हायरल झालेले व्हिडिओज भाजपच्याच उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे सर्वाधिक आम्ही सगळ्यांनी पाहिले ना. मला मान्य आहे, असं एक लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण खरंच एकदा हिशोब केला पाहिजे. हां, मी म्हणजे जनरल बोलणं आणि यादीनिहाय बोलणं ह्या दोन गोष्टी मी थोडं सविस्तर बोलतो कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीची यादीनिहाय आपण काळाला घेऊन बसलो तर एक 15-20%, 25% हे नक्की नवीन आलेले उमेदवार आहेत. कारण त्या ठिकाणच्या सामाजिक समीकरणं, त्या वॉर्डाची काही गणितं हे लक्षात घेऊन केलेली असतात. बरं, पण मी आता जाणीवपूर्वक अशा कार्यकर्त्यांकडे फिरतोय, म्हणजे मी तर फिरतोय आणि माध्यमांना यावेळी हा असं तुम्ही सांगितले व्हिडिओ आम्ही दाखवले सगळे, त्याचं कारण आहे. एक तर 10 वर्षांनी निवडणूक होती, जवळपास 8-9 वर्षांनी निवडणूक होती. त्यामुळे 2 टर्म ज्यांच्या होत्या, म्हणजे कदाचित जर नियोजित वेळेत निवडणूक झाली असती 16, 17, 18 जी काय असेल ती, 20 पासून 17 पासून सगळ्या निवडणुका रखडल्यात, 20 कोरोनापासूनच्या, 21-22 निवडणुका झाल्या असतात, आता दुसरी निवडणूक आली असते. पण तोही भाजपचाच मास्टर प्लॅन असल्याची टीका राज ठाकरे करतात. नाही, कसा मास्टर प्लॅन असेल मला सांगा. एकतर कोरोनामध्ये निवडणुका रखडल्या, त्यानंतर कोर्टात कोण गेलं होतं, वकील काढा जरा, कोण आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्याबद्दल. हे काँग्रेस राष्ट्रवादीचेच लोक आहेत त्याच्यामध्ये की जे कोर्टामध्ये गेले होते. त्यामुळे आमचा संबंधच नाही. आम्ही तर उलट भारतीय जनता पार्टीबद्दल बोलत, आम्ही कायम इलेक्शन तयारच असतो, कधी करा, 24/7 आम्ही इलेक्शन मोडलाच असतो आम्ही. त्यामुळे आम्हाला इलेक्शनची काही अडचणच नव्हती. त्याच्यामुळे एकतर तो 5 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता प्लस नवीन झालेली पिढी तयार, अशा 2 पिढ्या एका अर्थाने एकाच निवडणुकीत तयार होत्या. त्यामुळे संख्या वाढली, नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टी प्रचंड मोठी पार्टी आहे, त्याचा विस्तार मोठा आहे. त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या, मी तुम्हाला उदाहरणाचे सांगतो, पुण्यामध्ये अर्ज मागवले होते, 160-165 जागा आहेत काहीतरी, बरं, 2200 अर्ज आले. नाशिकमध्ये 110-15 जागा आहेत, 1200 अर्ज आले. एका वॉर्डात 54 अर्ज आले होते. बरं, असे की त्यातलं आपण असं गृहीत धरू की त्यातले निम्मे कार्यकर्त्याचा उत्साही आहेत, असं आपण गृहीत धरू की त्यांनी अर्ज केला. पण उरलेल्यामध्ये 4 ते 5 असे कार्यकर्ते आहेत की जे तुल्यबळ आहेत, बरं, ते चांगले आहेत, की त्यातलं एक्सला X, Y, Z, A, B, C असं असं धरलं तरी ते 4-5 जण तुल्यबळ आहेत, उत्साही आहेत, जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे एक्सला जरी तिकीट दिलं तरी वायवरती अन्याय होणार आहे. काय त्याला असं वाटणार वायला मी इतकी वर्ष काम करतोय पार्टीचं, मला तिकीट का नाही. वायला तिकीट दिलं तरी एक्स आणि झेडला असं वाटणार आहे की इतकी वर्ष आम्ही काम करतोय. असं आहे की त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये खरोखर एक कसरत होती नेतृत्वाची की कशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेता येईल. बरं, असं होतं की इतक्या वर्षांनी निवडणूक होती तर आम्हाला उमेदवारी मिळालीच पाहिजे, कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे असं वाटणं यात गैर काहीच नाही. आणि शेवटी घर आहे, घरामध्ये भावना व्यक्त करणं, आपण आपल्या घरात भावना मला आक्षेप तिथं येतो, म्हणजे माझा आक्षेप कुठे की घरात भावना व्यक्त करणं काहीच आक्षेप नाही, पण घरामध्ये आपलं एकमत होत नाही,
आपल्याला घरात अनेक मनावरती निर्णय स्वीकारावे लागतात, हो. पण त्यावेळी आपण घर सोडून नाही जात. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, आपल्या भावना आहेत, आपल्याला त्रास होतोय, मनस्ताप होतोय, चीड येते, त्या व्यक्त होत आहेत, तोपर्यंत काहीच आक्षेप नाही. तो कार्यकर्त्याचा अधिकार आहे. बरं, पण बंडोबा थंड झाले असं आपण समजूया. मात्र सगळ्यात जास्ती ट्रोलिंग ज्या वेळेला केशव उपाध्ये या नावाच्या वलयाकडे होतं, इतके वर्ष तुम्ही मुख्य प्रवक्ते म्हणून काम करताय, टीका तुमच्यासाठी नवीन नाही. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असताना कधीतरी आपल्याला तिकीट मिळावं आणि आपल्या नंतर आलेल्यांना प्रमोट केलं जातंय असं जर होत असेल, केशवजी प्रामाणिकपणे मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही नाराज नाही आहात? नाही, मग त्याचं उत्तर देतो, त्याचं कारण सांगतो मी तुझं. असं आहे की मुळामध्ये मी आज जवळपास 26-27 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. हो. भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता, माध्यम विभागात काम करणारा कार्यकर्ता, इथून ते भारतीय जनता पार्टीचा मीडिया इन्चार्ज, पुन्हा मुख्य प्रवक्ता, त्याचबरोबर वेगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्या गोष्टी जबाबदारी सांभाळत होतो. हे सगळं मी केलंय. माझी बॅकग्राऊंड एक विद्यार्थी परिषदनं आलेली आहे, त्यामुळे एक वैचारिक बैठक आहे. त्यामुळे हे सगळं माझ्या पाठीशी नक्की आहे. असं आहे की राजकारणामध्ये शेवटी असं आहे की कुटुंब आहे. एका कुटुंबामध्ये आईचं असं संघटना म्हणजे आई आहे. संघटनेमध्ये आईचं प्रत्येक मुलाकडे लक्ष असतंच, जसं घरामध्ये एखाद्या आईचं प्रत्येक मुलाकडे लक्ष असतंच. त्यामुळे एखाद्या मुलाकडे समजा एखाद्या मुलाकडे अधिक लक्ष आहे, एखाद्या मुलाकडे थोड्या वेळ तिचं लक्ष जाऊ शकतं. त्यामुळे संघटनेचं आपल्याकडे लक्षच नाही आहे असं मी काही म्हणणार नाही. शेवटी एका सामान्य गिरणी कामगाराचा मी मुलगा आहे. माझ्या घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, आणि एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा आज इतक्या जगातल्या सर्वाधिक मोठ्या राजकीय पक्षाचा मुख्य प्रवक्ता होतो एका राज्याचा. मला असं वाटतं की हे संघटनेने एक नक्की गोष्टी केल्या आहेत. अर्थात त्याला आमदार, खासदार, हे राज्यसभा, विधान परिषद असे जे काही विषय आहेत, मला असं वाटतं की आत्ता ट्रोल झालो, ठीक आहे, लोकांचा कार्यकर्ता म्हणजे सगळ्यांना सोयीचं ते आहे की काय तुम्ही ट्रोल करणं केशव उपाध्यायांना, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण मला असं वाटतं की काम करत राहणं हे माझे संस्कार आहेत, माझ्या पक्षाने दिलेले. संघटनेचं माझ्याकडे लक्ष नक्की असेल, जाईल, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्यामुळे काम करत राहणं ही माझी भूमिका आहे. त्या भूमिकेनुसार मी काम करतो. बरं, गिरणी कामगारांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि तुमच्याही भावना वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मला सांगा, गिरणी कामगारांची स्वप्न कधी पूर्ण होणार? सर्वसामान्य मुंबईकरांचा जो आमचा ट्रॅफिकमध्ये वाया जाणारा वेळ आहे, त्यातून आमची सुटका कधी होणार? वेगवान प्रवास कधी होणार? कारण आम्हाला पोस्टर्स दिसत आहेत, रियालिटीमध्ये आम्ही 2 ते 3 तास एका बाजूने प्रवास करतो. नाही, दोन गोष्टी. पोस्टर्सने कृती पण झाली. बीडी चाळीतल्या कामगारांना मराठी माणसांना घरं मिळाली ना, सुरुवात झाली. त्यामुळे मराठी माणसांना जी घरं, जी तुमचा प्रश्न होता, ती झाली सुरुवात. नंबर 2, प्रवासातला वेळ कमी होईल. शेवटी असं की मुंबई विस्तारित चालली. म्हणजे आतापर्यंत कुठेतरी आपण मुलुंडपर्यंत म्हणतो, आता ठाणं क्रॉस करून कुठे कुठे लोक जायला. बरोबर आहे. पण त्यामुळे स्वाभाविकपणे तिथपर्यंत त्या प्रवासात पोहोचवणं, प्रवास करण्याची व्यवस्था पोहोचवणं, ते सुरू झालं. मला सांगा, म्हणजे पूर्वी मी गेल्या काही दिवसात अनुभव घेतो येतो की मंत्रालय आणि त्या कफ परेड भागातले लोक संध्याकाळी केवढा त्रास असायचा ना, आज ते सहजतेने सीएसटी आणि चर्चगेटला येतात. किती म्हणजे त्या अंडरग्राऊंड मेट्रोमुळे. त्यामुळे प्रवासात घाम त्या सगळ्या मुंबईच्या हवामानानुसार जो आम्ही गर्दीत प्रवास करायचो, रस्ते आता दुसरं त्यापुढे देवेंद्रचं आणखीन पुढचं स्वप्न आहे. त्यांनी सांगितलं इथं पाताळ लोक करायचं चाललंय की ज्यातनं अंडरग्राऊंड मेट्रो ज्याप्रमाणे अंडरग्राऊंड रस्ते सुद्धा आज कोस्टल रोडमुळे तुम्हाला वेळ कमी हवा आहे ना, कोस्टल रोडमुळे अक्षरशः 20 मिनिटात तुम्ही बांद्र्यातनं निर्मल पॉईंटला पोहोचता. बरोबर. हे आपण रोज अनुभवतोय. तुम्ही प्रवास करत असाल, तुमची टीम प्रवास करत असेल, तसंच कोस्टल रोड अटल सेतूमुळे जो आपल्याला 2-2.5 तास लागायचे आपल्याला मंत्रालयातनं निघाल्यानंतर पनवेलला पोचायला, आज 30 ते 35 मिनिटामध्ये, 40 मिनिटामध्ये मला असं वाटतं तिथपर्यंत पनवेलला पोचतो माणूस. हे सगळे बदल आहेत ना. त्यामुळे बदल घडतोय, मुंबई बदलतीये आणि ती सकारात्मक बदलतीये. हा फरक आहे. त्यामुळे जे तुमच्या मनात प्रश्न आहेत की आणखीन अजूनही घरामध्ये लवकर जायच्यासाठी, मला असं वाटतं की मेट्रोची कामं ज्या वेगाने सुरू आहेत, येत्या काही 1-2 वर्षामध्ये ते कमीत कमी वेळात घरी पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे देवेंद्रजींचं स्वप्न की 1 तासात इकडून तिकडे कुठे जाता आलं पाहिजे, ते स्वप्न वाटतं साकार नक्की होणार. बरं, जाता जाता एक शेवटचा आणि अगदी थोडक्यात प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे अभद्र युती आणि अभद्र महाआघाडी याच्यात मतदारांना इंटरेस्ट नाही. मात्र ज्यावेळेला भाजप किंवा स्वतः देवेंद्रजी फडणवीस एक इशारा देतात, तरी देखील MIM बरोबर असलेल्या कार्यकर्त्याची झालेली त्या ठिकाणची उमेदवारी किंवा दुसरीकडे काँग्रेससोबत जाणं, त्यांच्यावर कारवाई करणार? मला वाटतं MIM बद्दलचा जो विषय तो ताबडतोब ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी देवेंद्रजींनी
स्वच्छ स्पष्ट सांगितलं MIM आणि काँग्रेस की या युती ही आघाडी पसंत नाही, ताबडतोब तोडावी लागेल. आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला खरमरीत पत्रही लिहिलं की याच्या ताबडतोब तुमच्या ह्याचं जे आहे हे सहन होण्यासारखं नाही. त्यामुळे या MIM सोबत किंवा काँग्रेससोबत जाण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही म्हणजे नाही. प्रश्न असा आहे म्हणजे मी त्याबद्दल म्हटलं सुद्धा होतं की झेब्रा क्रॉसिंगवरती एखादी गाडी चुकून, जो माणूस आयुष्यभर नियम पाळतो, सगळ्या ट्रॅफिकचे सगळे वाहतुकीचे नियम पाळतो, त्या माणसाने चुकून झेब्रा क्रॉसिंग थोडीशी गाडी नेली की सुरू झालं ढन धन 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 धन. पण ओरडतंय कोण? नाही कायम आयुष्यभर सगळे नियम तोडले, कुठले वाहतुकी नियम पाळले नाहीत, कुठलाही सिग्नल पाळला नाही. मला सांगा, उबाठा आज फार नाकाने कांदे सोलत आहे. अमरावतीमध्ये उबाठाने MIM सोबत युती नाही केली. नांदेडमध्ये सगळ्या 2012ची गोष्ट तुम्हाला सांगतो, काँग्रेसनी MIM सोबत युती नाही केली महापालिकेमध्ये. ते लांबची उदाहरणं सोडून द्या. 2022ला संजय राऊत ज्यावेळी खासदार झाले, ती खासदारकीची निवडणूक आठवा, त्यावेळी MIMनी अधिकृतपणे महाविकास आघाडीला मतदान केले, जाहीरपणे खुलासा करून. संजय राऊतांना मग MIMचं मत घेताना त्यावेळी वाटलं नाही काही. त्यामुळे तुम्ही कुठले नीती नियम संकेत पाळलेच नाही. बरं, आमचं लक्षात आम्ही लगेच दुरुस्त केली. पण ओरडावं कोणी ज्यांनी कुठल्या आयुष्यात कधी नीती नियम संकेत पाळलेच नाही, त्यांनी बोलावं. ह्याच काय विनोद कुठला असेल? खरोखर आहे. मात्र एका बाजूला लोकशाही जिवंत आहे, पत्रकार जिवंत आहेत, त्याचबरोबर सर्वसामान्य मतदारही जागता आहे. याची जाण सर्व राजकीय पक्षांनी ठेवावी, इतकीच अपेक्षा ठेवत धन्यवाद. तुम्ही आलात आणि आमच्याबरोबर क्रॉसफायरच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. धन्यवाद, मनापासून आभारी आहे. तर आजच्या क्रॉसफायरमध्ये आपण पाहिलं की केशवजी उपाध्ये यांनी भाजपची बाजू मांडत असताना खरोखर नेमकं भाजप कशा प्रकारे काम करतंय किंवा महायुतीचं सरकार कशा प्रकारे येणार, कुणाचा महापौर येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केला. अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मतदार राजा जाणार, निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवारही जाणार आणि त्यांचं भवितव्य हा मतदार राजा ठरवणार. तोपर्यंत वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.